राज्य सरकारच्या महिला बाल विकास विभागाच्या वतीने गोंदिया जिल्ह्यात 18 ठिकाणी हिरकणी कक्ष निर्मितीचा प्रस्ताव जिल्हा नियोजन विभागाच्या मार्फत म्हणजे निधीतून करण्यात आलेला होता. याकरिता एक कक्ष निर्मितीकरिता 12,68,000 रुपये एवढी किंमत ठेवण्यात आलेली होती. विशेष म्हणजे या कक्षात लागणारे जे साहित्य आहेत म्हणजे वॉश बेसिन, टेबल, AC, पलंग यांचे जर आपण दर बघितले तर हे दर अवाजवी दर असे वाटतात आणि जेएम पोर्टलच्या माध्यमातून निविदा मंजूर झाल्याचे विभाग सांगत असले तरी जेएम पोर्टल आणि शासनाच्या नियोजन विभागाकडे सादर केलेल्या दरामध्ये आणि प्रत्यक्ष साहित्य बघितल्यास खूप तफावत दिसून येते. 1,44,000 रुपये किमतीच्या बेड किंमत निर्धारित करून जिल्हा नियोजन विभागाकडून निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे 1,00,000 रुपयाचं AC ची किंमत ठरवण्यात आलेली आहे. 34,000 रुपयाची किंमत एका खुर्चीची प्लास्टिक खुर्चीची किंमत ठेवलेली आहे. 90,000 रुपये विशेष करून 90,000 रुपयाचं वॉश बेसिन ह्या हिरकणी कक्षाकरता नियोजित केलेला आहे. तो वॉश बेसिन मी जेवढे काही हिरकणी कक्ष तपासणी केले, गोरेगाव RH असो, देवरी PO असो, देवरी पंचायत समिती असो, तिरोडा पंचायत समिती असो, या ठिकाणी कुठंच आढळून आलेला नाही. त्यासोबत 1,44,000चा जो पलंग आम्ही बघितला तो लोखंडी पलंग आहे आणि 34,000ची जी खुर्ची दाखविण्यात आली एक प्लास्टिकची साधी खुर्ची आहे जी 1,000 ते 1,500च्या दरम्यान कुठेही मिळू शकते. अशा माध्यमातून निधीची अधिक किंमत ठरवून महिला बाल विकास विभागाने लूट केल्याचे दिसून येत आहे आणि ह्या गोंदिया जिल्ह्यातीलच नाही तर राज्यातल्या सगळ्याच जिल्हा महिला व बाल विकास प्रकल्पात अशा प्रकारच्या निधीची लूट झाल्याचे प्राथमिक अंदाज असा दिसून येत आहे. शासनाने वास्तविक हिरकणी कक्ष ज्या उद्देशाने निर्माण केलेला आहे त्या हिरकणी कक्षाचा लाभही कुठे स्तनदा मातांना होताना दिसून येत नाही. आजच्या घडीलाही गोंदियाच्या प्रशासकीय इमारतीमध्ये 2024 मध्ये स्थापन केलेला हिरकणी कक्ष हा अद्यापही कुलूप बंद आहे. तो कधीच उघडला जात नाही. वरून सरकार, पालकमंत्री, राज्यमंत्री आणि जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे संगनमत करून फक्त शासकीय निधीची लूटमार करतात की काय हे RTIच्या माध्यमातून उघड होत आहे. जिल्हा व महिला बाल विकास विभाग गोंदियाने परभणी येथील श्री समर्थ स्वामी मल्टीपर्पज कंपनीला दिल्याचे त्यांनी कबूल केलेले आहे. पण ही रक्कम देताना त्यांनी लावलेल्या हिरकणी कक्षातील साहित्याची तपासणी कुठेच केल्याचे दिसून आले नाही. यामुळे या विभागातील अधिकाऱ्यावरच कारवाईची गरज झाली आहे. खर्च झाला. काही ठिकाणी प्रत्यक्षामध्ये जेव्हा लोखंडी चादराचा वापर करायचा होता त्या ठिकाणी त्यांनी हार्डबोर्डचा वापर केलेला आहे. एकंदरीत काय सांगायला या संदर्भात जिल्हा नियोजन समितीची बैठक देखील आहे, परंतु हा विषय उठलेला आहे. 2,28,00,000चा खर्च. सदर हिरकणी कक्षाच्या तक्रारी या कार्यालयास प्राप्त झालेल्या आहेत. ती तक्रार ह्याची चाचपणी करण्यासाठी आपण सार्वजनिक बांधकाम विभागाला निर्देश दिलेले आहेत. यामध्ये जर मापकानुसार काम झालेलं नसेल तर सर्व संबंधितांवर कारवाई होईल. सर, साहित्य त्यामध्ये साहित्य म्हणजे साहित्य 9 साहित्य होतं. 9 साहित्यामधून फक्त 5च साहित्य लावल्यात आणि तेही निष्कृत दर्जाचे लावण्यात आले आहे. जर कुठेही यामध्ये जर अनियमितता झालेली असेल तर सर्व संबंधितांना हे जे टेंडर झालं होतं हे जानेवारीमध्ये झालेलं होतं. त्यावेळेस मी इथं कार्यरत नव्हतो. परंतु 2,28,24,000चं टेंडर झालं होतं 12 हिरकणी कक्षाचं आणि एक हिरकणी कक्ष 12,68,000चं होतं. सदरबाबत ज्या काही माहिती आणि बातम्यांमध्ये जी माहिती येत आहे त्या अनुषंगाने आयुक्तालयाने याची दखल घेतलेली आहे आणि आयुक्तालयाने याची दखल घेतल्यानंतर आता याच्यावर पुढील चौकशी आणि कारवाई आयुक्तालय स्तरावरून करण्यात येणार आहे. त्यावेळेस मी इथे कार्यरत नव्हतो. मी धारणीला होतो. याच्यामध्ये जे संबंधित आहे त्या सर्वांवरच कारवाई होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.